नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, गेल्या एपिसोडमध्ये जसं तुम्ही सांगितलं की सायन्समध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही बऱ्याच एकांकिका केल्यात, काही डिरेक्ट केल्या, काही लिहिल्या, काही प्रत्यक्ष अभिनयही केला त्या एकांकिकामधून. आणि त्यावेळेस असं ट्रेंड होतं, म्हणजे जनरली सगळ्याच कॉलेजमध्ये पाहायला मिळायचं की जे एकांकिकेमध्ये काम करायची ना मुलं, ती त्या कॉलेजमध्ये फेमस असायची. आणि मग त्या फेमस झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलांनाही असं वाटायचं की यार, आपण जे स्टुडंट काउन्सिलची निवडणूक असते ना, म्हणजे स्टुडंट काउन्सिल असते प्रत्येक कॉलेजमध्ये, तशी आपल्याही कॉलेजमध्ये होती. तर तशी निवडणूक लढवण्याचा कधी तुम्ही विचार केला का? केला ना. निवडणूक लढवण्याचा विचार वगैरे नव्हता, निवडणूकच जन्माला घातली. अच्छा, निवडणूक म्हणजे त्यावेळेला 1977 मध्ये मी सायन्सला ऍडमिशन माझी झाली आणि तेव्हा प्राचार्य सांगायचे की अमुक एक माणूस हा जीएस, हा कल्चरल सेक्रेटरी, हा पिकनिक सेक्रेटरी, हा डिबेट सेक्रेटरी, म्हणजे असं ते सांगितलेलं असायचं. ते काही थ्रिल अनुभवता येत नव्हतं. आणि त्या काळी अशी परिस्थिती होती की निवडणूक असं म्हटलं की हाणामारी वगैरे असं काहीतरी होईल असं त्यांना भीती वाटायची. आमचे प्रिन्सिपल होते, आता नाही आहेत ते, कैलासवासी डॉक्टर PG आठवले. यांच्याकडे जाऊन आम्ही सांगितलं की सर, आपण निवडणूक कॉलेजची घेऊया. ते म्हणाले नाही नाही, तिकडे ते भानगडे होतात, माऱ्या होतात, ते असलं काय. म्हणाले की काहीच होणार नाही, काहीही होणार नाही. ते म्हणाले कशावरून काय होणार नाही, चला एक वेगळ्या पद्धतीने आपण ती निवडणूक करतो. ही तिकडची पहिली, मला वाटतं आम्ही सुरू केलेली. त्याच्या अगोदर झाले असतील निवडणूक, मला माहिती नाही. तर कल्चरलचं अंग असलेला हा कल्चरल सेक्रेटरी असतो. जनरल सेक्रेटरी हा सर्वांना सामावून घेणारा अशा स्वरूपाचा असावा, असं ते थोडंफार त्याच्यामध्ये केलेलं होतं. तर कल्चरल सेक्रेटरीच्या पोस्टसाठी मी आणि सतीश देसाई, आम्ही दोघे. आता गंमत बघा, निवडणूक चालू असताना, म्हणजे निवडणूक व्हायच्या अगोदर प्रचार कसा, काय पत्रक वगैरे करणं काय प्रश्नच नव्हतं, पैसेच नव्हते, त्यामुळे पत्रक काय करायचं. आम्ही दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून आम्ही वर्गात जायचो आणि मुलांना सांगायचो की आम्ही दोघेही कल्चरल, सांस्कृतिक सचिव यासाठी आम्ही उभे आहोत. आमच्या दोघांपैकी तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही वोट करा. अच्छा, जो निवडून येईल हा कल्चरल सेक्रेटरी असेल, जो येणार नाही तो असिस्टंट कल्चरल सेक्रेटरी असेल आणि त्याला त्या सेक्रेटरी एवढ्याच पॉवर्स असतील. ही वेगळी अशी निवडणूक. त्याच्यावेळी मी आणि सतीश देसाई हा उत्कृष्ट कलाकार आहे, म्हणजे तो जी मखर वगैरे बनवणं आर्टिस्ट आहे तो. तर आम्ही दोघेही जाऊन, तो मी असं म्हणतोय कारण सायन्समध्ये एक छान आहे की इकडे सिनियर ज्युनियर असा भेद त्या काळात तरी केला नाही, ज्यावेळेचं मी सायन्स म्हणतोय. कारण तिकडे वल्ली खूप होत्या आणि वेली खूप होत्या, असं एक वेगळं सायन्स त्यावेळेचं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये ती निवडणूक जी आहे ही कल्चरल सेक्रेटरीचं फिक्स झालं. मग जीएस कोण असायला पाहिजे, ते जीएसला सगळ्यांनी चहा द्यायला लागायचं निवडणूक जिंकल्यानंतर, त्याच्यामुळे कोण ते घ्यायला तयार नव्हतं. मग आमचा एक रवींद्र टिपरे म्हणून होता आणि दुसरा आमचा शरद वारंग होता. दोघांनी सांगितलं की तुम्ही, कारण ते दोघेच चहा देऊ शकत होते, आम्ही काही देऊ शकत नव्हतो, त्याच्यामुळे त्यांना जबरदस्तीने उभं केलं. त्यांनी पण तसंच केलं. आणि ते झाल्यानंतर मग तिकडे जाऊन त्यांनी प्रचार वगैरे झाला, त्यांचा इलेक्शन झालं. मला काहीतरी सतीश देसाईपेक्षा 3-4 मतं जास्त मिळाली. मी सेक्रेटरी झालो, असिस्टंट सेक्रेटरी सतीश देसाई झाला. तिकडे शरद जिंकला आणि रवींद्र टिपरे असिस्टंट. ही सायन्सची पहिली निवडणूक. आता हा जो टिपरे आहे, असा शरीराने असा एकदम बलदंड असा माणूस होता. म्हणजे तो गोळाफेक वगैरे जे असतं ना, त्या गोळाफेक मध्ये कायम प्राइज घेणारा, किंवा टेबल टेनिस अत्यंत उत्कृष्ट खेळणारा, गेम्स खूप छान, किंवा तो नेटला उभा राहिला तर तो स्मॅश मारणारा. अभ्यास करताना आमच्या बरोबर असायचा. कारण का की तो
मालेगावहून आला होता, इंग्लिश मिडियम वगैरे असं ते सगळं. तर त्यामुळे आयुर्वेद समजण्यासाठी म्हणून मग आम्ही काय करतो, हा दिवसभर सगळा धुमाकूळ असायचा आणि संध्याकाळी एका वर्गामध्ये बसून आम्ही फळ्यावरती ते श्लोक लिहायचो आणि आपापसात चर्चा करून त्याच्यावरती अभ्यास करतो. त्यामुळे दिवसाला अभ्यास तयार असायचा. बाकीच्या वेळेला कॉलेजमध्ये दंगा बसते करायची. आता उघडलं ते पुस्तक सांगायला काय, त्यावेळेला इतरांसारखी वाईट खोड होती सिगरेट ओढण्याची. तर असेच आम्ही अभ्यासाला बसलो. तरुण वय सोडा, तरुण आमच्या बरोबर प्रकाश शिर्के पण तरुण होता, पण तो काय असलं काय करत नव्हतो, किंवा आमचा मळेकर पण करत होता, मी, बाळा इंदुलकर आणि टिपरे, आणि आमच्याबरोबर आणखीन एक होता शिंदे नावाचा. तर तो शिंदे, त्याला काय अभ्यास वगैरे काही करायचा नसतं, फुल शर्ट असा घातलेला, काळी पॅन्ट, आणि जर तो हसला नाही तर तो दिसायचाच नाही एवढा. रात्रीच्या अंधारामध्ये जर शिंदे आला आणि तो हसला नाही तर तो दिसणार नाही एवढा काळा कुट्ट. आणि तोही आमच्यावर बसायचा. तो काय अभ्यास वगैरे तुझा काय, त्याला काय करायचं नसतं, पण तो आमच्यावर बसायचा आणि चांगला मित्र होता. असेच आम्ही बसलो होतो. रात्री ते झाला थोडा वेळ आणि जरा एक हे आलं की सिगरेट ओढूया म्हणून. माचीच नव्हती. माचीच नाही तर तू बघितलंय सांगितलं असं वरती डोंगरावरती वरती तिकडे रस्ता जातो वरती काहीतरी आहे म्हणून. तर आम्ही या टिपरीला सांगितलं की बघ कुठेतरी लाईट वगैरे मिळतो काय. खाली उतरून जाणं कठीण आहे कारण रात्री कोण उघडही नसणार. तर वरतून कोण येत असेल ते गुरखाई वगैरे राहायचे, त्यांच्याकडून लाईट घेऊन. तर ओके, तिकडे एक चिंचेचं झाड आहे मोठं आणि बाकी सगळं अंधार असतो. ह्या शिंदेच्या मनात काय आलं माहिती नाही, त्यांनी आपला शर्ट काढून ठेवला आणि तो सटकला तिकडून. तो फार वरपर्यंत गेला, तिकडे त्यांनी सिगरेट शेलगवली आणि तो वरून चालत चालत आला. आम्हाला खालून फक्त दिसत होतं की तिकडे हे आहे, लाईट कोणतरी सिगरेट कोणतरी घेऊन येतं, म्हणजे आपल्याला लाईट मिळेल. आम्ही तिकडे येतो, तिकडे जातो. टिपरे गेला तिकडे, चिंचेच्या इकडे टिपरे गेला आणि थोड्या वेळाने धपापत खाली आला. काय झालं? भुतटके बोलतो, चिंचेखाली भुतटके. काय नाही म्हणे, ते लाईट असा तिकडून आला, स्वतःभोवती गोल फिरला, वर गेला आणि परत धावत खाली येत होता. काळ्या रंगामुळे तो दिसलाच नाही, काळी पॅन्ट. आणि हे सगळं झालं. शिफ्ट आलं, मला स्टेशनवर सोडा. आम्हाला पण काय कल्पना नाही की असं कसं होईल, काय गोष्टीवरती विश्वास नाही. आम्ही निशाचे रचलो. थोड्या वेळाने मग शिंदे आले. शिंदेने सांगितलं असं, शिंदेला मारायला आपलं असं करून कसं जाईल, त्याने बंकस काय मेलो असतो. तर ही जी काही गंमत, चिंचे खालची भूतट ती अशी, काही चिंचेखाली भूत नव्हती, चिंचेवरती भूत नव्हती. ती काय भूत होतं ते आम्ही होतो, कळलं की नाही. म्हणजे हा न भूतो न भविष्यती असा जो काही आम्ही आनंद उपभोगला तो हा अशा स्वरूपाचा. खूप छान. म्हणजे खरंच ही चिंचे खालची भुताटकी खूप इंटरेस्टिंग होती. आता आपण हा गप्पांचा कार्यक्रम करतोय, म्हणजे ह्या गप्पांच्या कार्यक्रमामधून तुम्ही फार उघडपणे प्रत्येक गोष्टी आमच्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर शेअर केल्यात आणि त्या प्रेक्षकांना आवडतायत. ते प्रेक्षक त्यांच्यामध्ये हळूहळू गुंतत जात आहेत किंवा खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय. पण त्याच वेळेस प्रेक्षकांच्या मनात हेही प्रश्न येत आहेत की सर इतके उन्हाळक्या करतायत, म्हणजे त्यांनी शाळेत खोड्या केल्यात, कॉलेजमध्ये थोडासा खट्याळपणा केला, आता वैद्यकीय शिक्षण घेतानाही तसाच खोडकरपणा किंवा वाट्यपणा करतायत. तर मला असं म्हणायचंय की हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या शिक्षकांचं तुमच्याविषयी अप्रोच कसा होता? म्हणजे एखादे काही शिक्षक असे भेटले की त्यांनी तुमचा कान पकडून ओरडलेत किंवा तुम्हाला असं काही शिक्षा म्हणतो ना, ती शिक्षा तुम्हाला दिली की नाबर आता तरी सुधार, नाहीतर तुझ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं काहीतरी घडलंय का? अनेकदा. अच्छा, अनेक नाही. हे मी उघड पुस्तक हे एवढं उघडतोय की मला माहित नाही.
माझ्याकडे बघणारी माणसं परत मला माझ्याशी नाही, हसतील लोकांचा तो गैरसमज दूर व्हावा नाही. म्हणून म्हणूनच बरोबर आहे. म्हणजे कदाचित ते सांगतील की हा माणसाबरोबर राहू नको असं आपल्या मुलांना सांगू पण शकतील, काय माहित नाही. जसं मी सांगितलं की अभ्यास करायचा, म्हणजे मी अगदी सांगायला मला आनंद होईल की फर्स्ट इयरच्या त्या परीक्षेमध्ये मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो, त्या दुसरा होतो आणि कॉलेजमध्ये टॉपर होतो. तर ती त्यावेळची आमची बॅच जरा मोठी होती. आता कसं असायचं की ऑफ पिरियड असला की काहीतरी खेळबिळी चालायची. आणि त्याच वेळी मगाशी सांगितलं तसं डॉक्टर PG आठवले सर अत्यंत स्ट्रिक्ट. आणि ते स्ट्रिक्ट म्हणजे काय, असे थोडेसे मध्यम उंचीचे, गोरे पान, लाल असे कान आणि घारे डोळे, म्हणजे बघितलं की असं आर पार ती नजर जायची. बघून बघून घाबरावं असे ते सायन मधले एकमेव प्रिन्सिपल आठवले. हा, बाकीच्या कुठच्याही प्रिन्सिपलला आम्ही एवढे घाबरलो नाही जेवढे आठवले सरांना घाबरलो. म्हणजे ते ज्या वेळेला आमच्याकडे बघायचे आणि ते पान खायचे, ते सुपारी कात्रत ज्या वेळेला असं बोलायचे ना भर, त्यावेळेला आपलं काहीतरी कातरतात एवढी ते नजर होती त्यांची भेदक. आणि ऑफ पिरियड होता, त्या ऑफ पिरियड मध्ये तेव्हा अल्बेला पिक्चर जरा फॉर्मर होता. आम्ही अल्बेलाच काहीतरी गाणं कोणतरी म्हणत होतं, वाजवत होतं, मी यमगर बाय आम्ही एकत्र नाचत होतो. नाचायला काय अर्थ नव्हता, एवढं काय नाचता बिचता येत नाही, पण नाचत होतो. एवढ्यात आठवलंय सरांना काय झालंय, हा बंद करतोय नाच वगैरे, आणि कोण कोण त्यांची नावं लिहून घ्या म्हणून नावं लिहून घेतली. ठीक आहे, आता ते बंद केलं. परत एक पिरियड ऑफ होता. बाहेर आम्ही क्रिकेट खेळायला त्या ग्राउंड. क्रिकेट खेळता खेळता एक बॉल त्या काचेला लागला, काच फुटली. पुन्हा आमची नावं गेली. जाऊ देत म्हटलं, तिकडे अॅनाटॉमी हॉलच्या बाजूला जिमखाना म्हणजे टेबल टेनिसचा टेबल होता, तिकडे खेळ चालू होता. तिकडे आम्ही गेलो. तिकडे आम्ही खेळता खेळता मोठा कोलाल चालला. आतमध्ये लेक्चर चालू होतं अॅनाटॉमीचं, प्रॅक्टिकल चालू होतं. आणि ते आठवले सरांचंच असणार होतं. सर आले आणि हे बघितला आमचा गोंधळ. मग नाबर, इंदुलकर, शिर्के पुन्हा एकाच दिवसामध्ये 3 वेळा पकडलं जाण्या एवढं वाईट नशीब कोणाचं नसेल. खरं तर त्या दुसऱ्या वेळेला बाळ्या नव्हता त्याच्यामध्ये, पण ते नाव आलं कानफाट्या म्हटलं की एकदा ते तसंच येतं. त्याच्याप्रमाणे ते तिघांची नावं आली आणि सर म्हणाले की अदरवाईज आय विल हॅव टू रिमूव्ह युअर नेम्स. तर बाळ्याचं इंग्रजी येतात आता. बाळ्या म्हणाला की काय म्हणाले ते, काय नाही बोललो, काढून टाक काढून टाक. आमची तिकडे ताईला लोड म्हणत होते, तिला आम्ही सांगितलं जाईल जरा बोल ना. ती सरांकडे जाऊन बोला. आम्ही त्या पडद्याच्या पाठीमागे उभे राहून आम्ही ऐकत होतो की सर काय म्हणतात. तिने सरांनी सांगितलं नाही तशी ती चांगली आहेत मुलं, थोडीशी हुड आहेत पण ती हे चांगले आहेत. ती म्हणाल मला माहिती आहे ते, मी काय त्यांना काढून वगैरे टाकणार नाही. जरा बरं वाटलं की काढून तरी टाकणार. आता कॉलेजमध्ये आल्याला काढून टाकलं तर करणार काय. पण त्यांनी पाठवलं ना आतमध्ये. आम्ही गेलो स्टाफ टीचर रूम नाही, प्रिन्सिपल केबिन मध्ये. प्रिन्सिपल केबिन मध्ये त्यांनी असं बघितलं आणि त्यांनी सांगितलं की तू इंटर सायन्स करून आला. म्हटलं हो. तू सिनियर आहेस ना. हो. या सगळ्याची पास होण्याची आणि चांगला अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्याकडून करून घेण्याची आणि करण्याची जबाबदारी तुझी. जर परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळाले नाहीत तर मी मगाशी म्हणालो ते करीन. आणखीनच पातळ झाला. आणखीन जो ते श्लोक अमुक अजय जे श्लोक पाठ आहेत हे काही असे धमक्यांमुळे काही आणखीन काही करणार नाही. तर ते तसं आम्ही केलं. आणि सांगू का, तू मगाशी विचारलंस की शिक्षकांचे काही अनुभव आहेत का, त्याच्यासाठी तुला शिक्षकांचं पॉडकास्ट करायला करूया. कळलं की नाही. हा माणूस म्हणजे हे विद्यार्थी कसे होते याच्याबद्दल जर कोणाला विचारलं तर ते जे सांगतील ते त्यांचं उघडं पुस्तक आणि माझं अगदी उघडून टाकलेलं पुस्तक. तर त्यामध्ये वर्गामध्ये बसल्यानंतर वाह्यातच मुलं
सगळं आमचं गिरीश करगुटकर ते सगळे सर वर्गात आले, ते नवीन होते सर. आले की ते असे नोट्स उघडायचे आणि घ्या लिहून म्हणून ते सांगायचे. तर शिकवण्याला काय असं मजा येत नव्हतं. आता आमचे दंडवते सर शिकवायचे किंवा साने सर शिकवायचे, मजा होती. म्हणजे आजही तू मला सांख्य दर्शन विचारलंस तर मी तुला असं कडकड सांगेन, कारण ते बोर्डावरती लिहिलेलं होतं, ते डोक्यामध्ये तसं बसलेलं. हे जे होतं हे काय आम्हाला म्हणजे सगळं या आणि लिहून घ्या, त्याच्यापेक्षा वही द्या आम्ही झेरॉक्स काढून घेतो, अशा विचारांची आम्ही नाही. सगळी मागे अशी बसलेली असायची आणि थोड्या वेळाने आवाज यायचा की ते बोलायला वाचतायत ते असं, सर सर काय काय परत शिकवायला सुरुवात. पुन्हा पाठवून आवाज, सर सर काय नाही काय असं करत 3-4 वेळा झाल्यानंतर शिक्षक किती इरिटेट होतील. आणि नंतर मग सर सर झाडावरून सर सर काही काय एकांकिक आहे का? काय म्हणजे हाय प्रायोगिक एकांकिकेसारखं ते वर्गामध्ये व्हायचं. शेवटी ते भयंकर राग यायचा आणि ते निघून जायचे. आम्ही काय कळ की नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आठवले सर गेले कॉलेज बदलून नागपूरला गेले ते, आणि त्यांच्या जागेवरती पराडकर सर आले. पराडकर सर त्यावेळेला आम्हाला द्रव्यगुण रसशास्त्र शिकवणार आहे. आम्हाला तरी काय माहिती की कसं असणार. त्यावेळेला वर्गात काहीतरी चाललं होतं, सरांचं लेक्चर काहीतरी चाललं होतं आणि इकडे काय गाण्याची कुठे लकेर ह्याच्यामध्ये आले आणि ते शिटी आली तोंडातून. सरांनी बघितलं, ओ तुम्ही, तेव्हा माझी दाढी होती अशी बुलगणी दाढी, तुम्ही, तर मी पुढच्याला सांगितलं तुला सर बोलवते. ते नाही तुम्ही, मागच्याला सांगितलं तुला सर, तुम्ही दाढीवाले तुम्ही, शिळ काय घालताय ते शिळ काय घालताय, शिटीला शिळ म्हण. नाही सॉरी सर चुकलं, शिळ वाजवत बोलते सॉरी म्हणते. लेक्चर संपल्यानंतर मी गेलो आणि सर मला हे जे काय आहे ना तोंड पण बघू नका माझं. आता तुला सांगतो की त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरांच्या मी एवढा जवळचा माणूस होता की नंतरच्या काळात म्हणजे जीएस म्हणून त्यांच्याशी भांडलो सुद्धा, बाकी सुद्धा गोष्टी केल्या, परंतु त्यांचा पहिला स्टुडंट एमडीचा मी होतो आणि महाराष्ट्रातल्या द्रव्यगुणात एमडी करणार पण मी पहिला होतो. ज्या वेळेला असं झालं मी आणि माझं आणि त्यांचं असं जगजोग काहीतरी जीएसच्या याच्यावरून झाला आणि मग ते मला असं बघितलं की ते त्या बाजूला तोंड करायचे आणि जायचे. कळलं का सर हे नाबाला सर अतिशय पापपेरू माणूस. आणि एमडीचं ज्या वेळेला झालं त्यावेळेला मी म्हटलं की मला द्रव्यगुण मध्ये घ्यायचं. तेव्हा एवढं काही हे नव्हतं, मला द्रव्यगुण मध्ये एमडी. ते म्हणाले की संहितेची पण आहे, तुम्हाला कशा द्रव्यगुणची कशाला पाहिजे. म्हणलं मला द्रव्यगुणातच करायला पाहिजे. ते म्हणाले तुम्हाला माहितीये का गाईड कोण आहे, म्हटलं तुम्ही. ते म्हणाले मग आपलं कसं जमणार. विचारलं माझं जमेल, तुमचं. आपल्या गाईड बरोबर आणि गाईडनी विद्यार्थ्यांबरोबर एवढे चांगले संबंध हे फार 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 क्वचित असतं. बरोबर. आणि त्यावेळेचं सायन्सचं जे वातावरण आताच मला माहित नाही म्हणजे कशा पद्धती, पण ते जे होतं हे एवढं होमले होतं, एवढं घरेलू होतं की नंतरच्या काळामध्ये पराडकर सर कधीतरी सकाळीच, आता म्हणजे दवाखाना वगैरे सुरू झाल्यानंतर सकाळीच फोन करायचे आणि आता काय झालं की तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाहीये. मी तेव्हा रिटायर झालं होते, भेटायला वेळ नाहीये. मग म्हटलं आता फोन करूनच तुमच्याकडे बोलूया. मी सांगितलं सर फोन ठेवा, रात्री येतोय. मी आणि नाडकर्णी आम्ही रात्री म्हणजे दवाखाना संपल्यानंतर 11:30 वगैरे आम्ही सरांच्या घरी जायचो. कळलं नाही. आणि त्यावेळेला वहिनी पोहे वगैरे करून ठेवायचे आणि आम्हाला पोहे द्यायच्या. सरांबरोबर आम्ही काय ते गप्पा मारायचो, अमुक करायचो. आणि ते आम्ही जर गेलो नाही तर त्यांना असायचं की आले नाहीत हल्ली, आबर कुठे.
एक वेळेला असाच मी गेलो नव्हतो, महिना दीड महिना गेलो नव्हतो. मी आणि नाडकर्णी आम्ही दोघे गेलो. ह्यांनी मला सुरीला धार लावता दगड आहे ना तसाच माझा उपयोग केला. मला तासला. मी म्हटलं की मी तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही मला असं हे करताय. मी तुम्हाला की सर आता तुम्ही मला द्रव्यगुण शिकवलं तर तुम्ही काहीतरी पुस्तक वगैरे लिहा ना द्रव्यगुणाचं. ते म्हणाले की तुम्ही आम्हाला भेटायला आलात की काम द्यायला आलात. म्हटलं काम द्यायला कसं, मी तुम्हाला पाहिजे एखादा स्टुडंट येतो तो लिहिल काय ते करण्यात. म्हणजे प्रश्न विचारला ना की काय सर कशात कसं दिसतोय, चांगले दिसतंय. म्हणजे नूतन पण मला म्हणाले की हे काय गाईड बरोबर तू असं बोलतोस. पण खरंच की वडिलांनंतर ज्यांनी कुठे डोक्यावरती हात ठेवला तर ते पराडकर सर असतील, तसेच कामत सर असतील. कामत सरांवरती मी वेगळं बोलीन कारण कामत सर हे माझे गुरु आहेत, माझे मित्र आहेत. तो खरं तर वेगळाच एपिसोड करू. पण आता जे तू सांगितलं की एवढ्या लोकांना त्रास देणाऱ्यामध्ये पराडकर सर होते आणि त्याच्यानंतर त्राताही पराडकर सर होते. अच्छा, त्राताही पराडकर सर. कळलं की म्हणजे द्रव्यगुणाची माझी नय्या पार करणं किंवा द्रव्यगुणातले बारकावे जे आहेत ते जर कोणी शिकवले असतील तर ते पराडकर सरांनी. त्याचं ऋण मला आजन्म मान्य करावंच लागेल. खरंच सर, म्हणजे आत्ता जे विद्यार्थी प्रिय सर आहात त्याच्या मागे हे एक संस्कार जे तुमच्यावर त्या शिक्षकांनी जे घडवले किंवा एक विद्यार्थी प्रिय शिक्षक तुम्ही विद्यार्थी दशेत असताना तुम्हाला लाभले. म्हणूनच आम्ही पण आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो की आज विद्यार्थी प्रिय असणारे तुमच्यासारखे सर आम्हाला लाभलेत आणि त्याच प्रकारच्या गप्पा आपण या ठिकाणी म्हणूनच मारू शकतोय. आणि आपली ही जी गुण जुळणं जी बोलतो ना ते गुण जुळणं कदाचित त्यामुळेच शक्य, कारण एक स्टुडंट फ्रेंडली असणं किती आवश्यक आहे. तरच आपण त्या विद्यार्थ्याला आपण एक चांगलं मार्गदर्शन करू शकतो किंवा त्याला चांगल्या प्रकारे घडवू शकतो. हे मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना पण पटलं असेल. सायन्सची ते परंपराच आहे, खरंच परंपराच आहे. म्हणजे कामत सर, नाडकर्णी सर असे बरेच उदाहरणं आपल्याला देता येतील. रेंदाळकर सर म्हणा, हे सगळे आम्ही विद्यार्थी दशेत पाहिलेले खूप आम्हाला सांभाळून घेणारे शिक्षक आम्हाला लाभलेत. आणि मित्रांनो, ही सायन्सची परंपरा हळूहळू आपण पुढच्या प्रत्येक एपिसोडमधून तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमात. आणि हा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.